रोहित आर्य प्रकरणी शिवसेना नेते व माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। घटनेच्या दिवशीही पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन केला होता। पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्य यांच्याशी बोलण्याची विनंती केली होती। दरम्यान गुन्हे शाखा दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार असल्याची आता माहिती समोर आली आहे। दोन 2022-23 मधील उपक्रमाचे रोहित आर्यला 9,90,00,000 दिल्याचं शालेय शिक्षण विभागानं स्पष्टीकरण दिलंय। रोहित आर्य यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क प्रोजेक्टमधील लेट्स चेंज या उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाला मान्यता दिली। 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मॉनिटर या अभियानाला 2 कोटींच्या निधीला शासन मान्यता दिली। या उपक्रमात रोहित आर्यनं मार्गदर्शक तत्व आणि नियमांचं पालन न केल्यानं स्वच्छता मॉनिटर उपक्रम राबवता आला नाही। उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रोहित आर्यनं सादर केलेल्या अंदाजपत्रकात जाहिरात, व्यवस्थापन खर्च याबाबतचा उहापोह केलेला नव्हता।